महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मी अभिवादन करते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी अभिवादन करते। 32 रायगड लोकसभा मतदारसंघातले इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार आपल्या सगळ्यांचे उद्याचे होणारे खासदार आदरणीय अनंतजी गीते साहेबांच्या प्रचारानिमित्त आपण आज सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत। व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे, त्याचबरोबर मराठी मुस्लिम समाज चळवळीचे अध्यक्ष आदरणीय शेख सुभान अली, उपस्थित सर्वच इंडिया आघाडीचे सन्माननीय मान्यवर आणि बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या माता, बंधू आणि भगिनी, वेळ खूप कमी आहे, आपल्याला आदरणीय ताईंना या ठिकाणी ऐकायचं आहे। मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना फक्त एवढंच सांगण्याकरता उभी राहिलेली आहे की देशामध्ये होऊ घातलेली ही जी लोकसभा निवडणूक आहे ही आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। संपूर्ण देश आपल्या अस्तित्वाची ही लढाई म्हणून ह्या निवडणुकीकडे पाहत असताना निश्चितपणाने आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल ही दुर्दैवाने हुकुमशाहीच्या दिशेने या ठिकाणी चालत असताना हुकुमशाही रोखण्याकरता आणि लोकशाही वाचवण्याकरताची म्हणून ही निवडणूक आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी इथे उपस्थितांनी या ठिकाणी सज्ज झालं पाहिजे। आणि मला खात्री आहे ही भूमी आहे ज्या भूमीमध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत, ती भूमी ही शूरवीरांची भूमी आहे, नरवीरांची भूमी आहे आणि निष्ठावंतांची ही भूमी आहे। आणि म्हणून इथे उपस्थित माझ्या निष्ठावंतांना मी आवाहन करायला आलेली आहे की येणाऱ्या 7 तारखेला आपले जे सदाचारी उमेदवार आहेत आदरणीय अनंतजी गीते साहेबांना या ठिकाणी आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे। नुसतं निवडून द्यायचं नाही आहे, ज्या गद्दारकीला खऱ्या अर्थाने आपल्या या भूमीमध्ये सुरुवात झाली त्या गद्दारकीला या ठिकाणी नष्ट करण्याचा विडा आज मला वाटतं इथे उपस्थितांनी उचललेला आहे। आणि निश्चितपणानं आदरणीय गीते साहेबांना भरघोस मतांनी आपण निवडून आणाल हा विश्वासच आज ह्या उपस्थितांच्या माध्यमातून व्यक्त झालेला आहे। इतकंच बोलते, पुन्हा एकदा सगळ्यांना आवर्जून ही विनंती करते की आपल्या कुटुंबातला सदस्य या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे, त्या अनुषंगाने 7 तारखेला मशाल हे आपलं चिन्ह आहे, त्या समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी आदरणीय गीते साहेबांना आपण सगळ्यांनी निवडून द्या। इथेच